हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी बघा, मस्तपैकी माझे तिळगुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. खरं तर भोगीच्या दिवशी बनवले जातात, पण भोगीच्या दिवशी खूप सारी तयारी असते करायची, दुसऱ्या दिवशीची तयारी असते, भोगीच्या दिवशीची भाजी वगैरे भरपूर कामं असतात. त्यामुळे मी आधीच लाडू बनवून ठेवते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आमच्याकडे लाडू बनवण्याची पद्धत कशी आहे, या लाडवांमध्ये आम्ही काय काय घालतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असे की एवढे सगळे लाडू, 1 किलोचे लाडू जवळजवळ मी 10 मिनिटाच्या आत कसे वळवून तयार केले. तर चला व्हिडिओ संपूर्ण पहा, भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. पण सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. संक्रांतीच्या दिवशी आणि माझ्याकडे हळदी कुंकू असतो त्या दिवशी लाडू भरपूर वाटावे लागतात, त्यामुळे मी 1 किलोचे लाडू बनवते दरवर्षी. तर बनवूया सगळ्यात आधी वेलची पावडर. वेलची पावडर बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे कढईमध्ये वेलची गरम करायची, अगदी टम्म फुगेपर्यंत गरम करायची, गॅस मंद ठेवायचा, जाळवायची नाही आहे, नाहीतर त्याचा फ्लेवर खूप कडवट येतो. आणि नंतर काढून घ्यायची आणि थोडंसं गरम असतानाच यामध्ये घालायची खडीसाखर किंवा साधी साखर. तर मी इथे खडीसाखरेचा वापर केलेला आहे. साखर किंवा खडीसाखर घालून जर वेलची दळली ना तर त्याचा प्रत्येक दाणा हा बारीक होतो. आणि थोडंसं घातलेलं आहे जायफळ. एकदाच जायफळ आणि वेलची पावडरची अशी पूड करून ठेवली की गोड पदार्थांमध्ये सहज वापरायला सोपं पडतं. वेलचीची सालंसुद्धा छान बारीक दळली जातात, त्यामुळे ही चाळून घेण्याची गरजच पडत नाही. यांचासुद्धा फ्लेवर तसाच छान लागतो. आता शेंगदाणे घेतलेले आहेत मी, जवळजवळ हे अर्धा किलो शेंगदाणे आहेत, पण पूर्ण लाडूमध्ये अर्धा किलो शेंगदाणे पडणार नाही आहेत. मी चिक्की बनवणार आहे, त्यासाठी सुद्धा हे शेंगदाणे वापरणार आहे. त्यासाठी मी एकदाच ते छान असे साफ करून ठेवणार आहे. तर शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. खूप असे करपवायचे नाही आहेत शेंगदाणे, नाही तर लाडूमध्ये ते कडू लागतात आणि दिसायला सुद्धा ते खूप घाण दिसतात. त्यामुळे अगदी मंद गॅसवर शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता मी एका टोपलीमध्ये हे काढून घेते आणि शेंगदाणे ना जर असे गार झाले ना तर लगेच त्याची सालं काढायला सुरुवात करायची. जर तुम्ही 1-2 तासानंतर सालं काढायला लागला तर त्याची सालं बिलकुल निघत नाही. तर इथे साल काढण्यासाठी मी ही ट्रिक वापरते. पिशवीमध्ये सगळे काही शेंगदाणे भरते, त्याला लॉक करते आणि लाटण्याने फक्त फिरवून घेतलं की शेंगदाणे अगदी इझिली निघतात. नाहीतर मग काय होतं, हाताने केलं आणि फुगत बसलं की पूर्ण किचनवर कचऱ्याचा पसारा होतो. शेंगदाण्याच्या सालांचा खूप कचरा उडतो, त्यामुळे ते साफ करणं नंतर कठीण जातं. पण त्यासाठी जर ही ट्रिक वापरली ना तर किचन ओटा बिलकुल खराब होत नाही आणि मेहनतसुद्धा खूप कमी लागते. त्यानंतर अशी ही चाळणी आहे माझ्याकडे, त्याच्याने मी हे संपूर्ण शेंगदाण्यातली सालं वेगळी करून घेते. तर अशा पद्धतीने ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. पिशवीमध्येच हा कचरा पडतो आणि छानपैकी शेंगदाणेसुद्धा साफ होतात. तर ही आहे सगळ्यात सोपी पद्धत शेंगदाणे साफ करून घ्यायची. एकदाच जर महिन्याभराची शेंगदाणे अशी साफ करून ठेवली की ती खराब होत नाही. जर तुमच्या शेंगदाण्यांना बुरशी पडत असेल तर ते शेंगदाणे अशा पद्धतीने भाजून डब्यामध्ये भरून ठेवायचे. तर आता कढई गरम केलेली आहे, मंद गॅस ठेवायचा आहे आणि ह्या ज्या तीळ आहेत, 1 किलो प्रमाणाच्या तीळ आहेत, ह्या छान अशा मस्त खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. अगदी जळवायच्या नाही आहेत. आणि तीळ अशी टम्म फुगायला लागली की समजायचं की तीळ छान अशी भाजली गेलेली आहे. तर तीळ भाजून झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे मी आणि त्याच कढईमध्ये मी घातलेलं आहे हे 1.5 वाटी इतकं सुकं खोबरं. कढई गरमच आहे, त्यामुळे मी गॅस बंद करून सुकं खोबरं हे छान असं भाजून घेतलं. त्यामुळे हे जळायचे चान्सेस जरा कमी असतात. त्यानंतर करूया गूळ वितळवायला सुरुवात. तर गुळासाठी मी घेतलेला आहे इथे 1 चमचा इतकं साजूक तूप. आणि चिक्कीचा गूळ ना फोडणं खूप कठीण जातं, अक्षरशः बोटं दुखायला लागतात. तुम्ही कितीही ट्राय करा, काहीही हॅक वापरा, पण चिक्कीचा गूळ फोडणं जरा कठीणच जातं. त्यासाठी काय करायचं, संपूर्ण जो काही गूळ आहे ना तो कढईमध्ये घालायचा आणि फक्त फिरवत राहायचं, हलवत राहायचं. एकाच जागी जर ठेवला तर तो जळतो, त्यामुळे सतत चमचा हलवत राहायचा आणि गूळ वितळून घ्यायचा. अगदी सोपी पद्धत आहे, यामुळे पटकन गूळ वितळला जातो आणि फोडायचा आणि बोटं दुखण्याचा त्रास वाचतो. तर पटकन गूळ वितळून झालेला आहे. आता यामध्ये घातलेली आहे मी 2 चमचे इतकी साखर. याने काय होतं ना की लाडवांना खूप छान अशी चकाकी येते. लाडूमध्ये तूप आणि साखर घातलं ना की छान चकाकी येते लाडूंना. तूप आपण ऑलरेडी घातलेलं होतं आधीच. आता मी यामध्ये घातली आहे वेलची पावडर, जी करून घेतलेली होती सुरुवातीलाच. तर छानपैकी आता यामध्ये घालूया डाळ्या. तर ह्या पंढरपुरी डाळ्या यामध्ये जातील. त्यानंतर जातील शेंगदाणे, त्यानंतर जातील सुकं खोबरं. थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचे आहे तीळ. तर आमच्याकडे हे 3 पदार्थ यामध्ये घातलेच जातात.
तिळाचे लाडू बनवताना. तर मस्तपैकी हे सगळे खूप छान लागतात. तिळाचे लाडू जेव्हा आपण तोंडात घेतो आणि खातो तेव्हा खूप सुंदर लागतात. तर घेतलेलं आहे हे सगळं काही मिक्स करून घेते मी फटाफट. ही जी रेसिपी आहे ही संपूर्ण रेसिपी मंद गॅस ठेवूनच छान असं करून घ्यायचं आहे. मंद आचेवरच सगळं काही पदार्थ भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवलीत, अगदी घाईमध्ये असेल, पटकन करून मोकळे हो असं जर तुम्ही विचार करणार असाल तर तुमचे लाडू जळूसुद्धा शकतात. गूळ जळाला की त्याचा कलर चेंज होतो आणि मग असे लाडू जळके दिसतात, त्यांना छान असा कलर येत नाही. पण हळूहळू केलं की छानच होतात. तर सगळं काही मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे एवढे लाडू मी एकटीने कसे बनणार हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. मी काय ट्रिक वापरणार आहे तर हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल. तर माझ्याकडे एक सोपी ट्रिक आहे. हे सगळं काही मिक्स करून घेतल्यानंतर मी ही कढई दिलेली आहे आमच्या शेजारी, आणि शेजारी माझ्या मैत्रिणी, शेजारचे वगैरे भरपूर बायका बसलेल्या असतात. ह्या बायकांच्या घोळक्यामध्ये हा जाऊन कढई ठेवायची आणि त्यांच्या मदतीने हे संपूर्ण लाडू 10 मिनिटात वळून घ्यायचे. तर आम्ही सगळे असेच करतो, एकमेकींचे लाडू वळायला असेच येतो, जमतो. याने काय होतं, पटकन लाडू वळून होतात. सारखं सारखं गरम करायला पडत नाही. जर तुम्ही एकटीने एवढे लाडू बनवले तर तुम्हाला एवढे लाडू वळेपर्यंत हे मिश्रण गारगार होत जातं आणि ते सारखं सारखं गरम करावं लागतं. त्यामुळे जेवढे जास्त हात कामाला असतील तेवढे हे लाडू पटकन होतात आणि अगदी मिनिटामध्ये तयार होतात. तर ही आहे माझी लाडू वळून घेण्याची सगळ्यात सोपी पद्धत. भरपूर लाडू असतात त्यामुळे एकटीला वळणं शक्य नसतं. त्यामुळे मी माझ्या शेजारच्या बायकांची मदत घेते आणि छानपैकी हे सगळे लाडू पटापट वळवून घेते. तर खूप सुंदर होतात हे लाडू. आमच्याकडे अशाच पद्धतीने लाडू बनवले जातात. तर पटकन लाडू रेडी झालेले आहेत. आता ते गार झाले आहेत आणि डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. तर मस्तपैकी हे माझ्या हळदी कुंकवासाठी आणि संक्रांतीला वाटण्यासाठी तिळगुळाचे लाडू रेडी झालेले आहेत. तर मस्त दिसत आहेत हे लाडू. चवीलासुद्धा खूप छान मस्त खुसखुशीत झालेले आहेत. यामध्ये डाळ्या, खोबरं, शेंगदाणे, जायफळ, वेलची सगळं काही घातलं आहे, त्यामुळे याची चव खूप भारी येते. तर आता मी हे भरून ठेवते डब्यामध्ये. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. त्यासाठी व्हिडिओला शेअर नक्की करा. तर बस पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर संपूर्ण लाडवांचा डबा भरून झालेला आहे. आता हा जाणार माझ्या सेफ झोनमध्ये, कारण की हा समोर ठेवला की यातले सगळे लाडू एकदाच संपतील. त्यामुळे मी हे वरती असे डब्यामध्ये छोट्या बरणीमध्ये लाडू काढून घेतलेले आहेत. तर मोठ्या डब्यामध्ये जर लाडू ठेवले ना डोळ्यासमोर तर सगळ्यांना असं वाटतं की हां भरपूर लाडू एकदाच 5-6 खाल्ले तरी काही संपणार नाही. पण छोट्या बरणीमध्ये जर लाडू भरून ठेवले तर कळतं की लाडू कमी आहेत तर कमी खायला हवेत. तर भेटू पुन्हा. बाय बाय. थँक्यू.